Hello everyone, today we are going to learn a beautiful poem. The poem name is Walk a Little Slower. Okay, this is the 9th standard poem. It's a very optimistic poem. It is a conversation between father and child. Okay, walk a little slower daddy, said a little child so small. एक छोटा सा बच्चा है जो अपने पिताजी को बोल रहा है कि पापा कैसे चलो, थोड़ा सा धीरे चलो. कैसे चला? थोड़ा सा हळू चला. ठीक आहे. आय एम फॉलोइंग यू युअर फुटस्टेप अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मी जो आहे तुमचे जे फुटस्टेप आहेत तुमच्या पाऊल खुणांचं काय करत आहे, पाठलाग करत आहे. म्हणून पप्पा थोडस हळू चला. जर तुम्ही जोरात चाललात तर काय होईल? जोरात चाललात काय होईल? मी तुमच्या पाऊल खुणाचा पाठलाग करताना मी पडेल, है ना. पप्पांचे पाय मोठे असतात त्यामुळे ते मोठमोठे पाऊल टाकून चालू शकतात. पण लहान मुलगा चालू शकतो का? अजिबात नाही, है ना. म्हणून तो पप्पांना आपल्या रिक्वेस्ट करतो की पप्पा कसं चला, थोडस हळू चला. ओके. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी म्हणे तुमचे जे पाऊल आहेत फार फास्ट पळतात, फास्ट चालतात. समटाइम दे आर हार्ड टू सी. आणि कधी कधी ते दिसत सुद्धा नाहीत. कधी कधी काय ते दिसत सुद्धा नाहीत. आता गवतावर आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या पाऊल खुणा दिसतात का? हो नाही. तुम्ही पाण्यातून चालताय, तुमच्या पाऊल खुणा दिसतात का? नाही. आणि कधी कधी एकदम तुम्ही पळायला लागलात तेव्हा सुद्धा पाऊल खुणा दिसत नाहीत. हळूहळू चालत आपल्या पूर्ण पाऊल खुणा दिसतात. पण चालताना फक्त समोरचा टो दिसतो आपल्याला, है ना. समोरचा पंजा आपल्याला दिसतो. म्हणून तो लहान मुलगा आपल्या वडिलांना अशी रिक्वेस्ट करताय की पापा थोडस हळू चला. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. काही दिवसानंतर जेव्हा मी मोठा होईल. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. ओके. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि ज्यावेळेस माझ्याकडे पण मुलं येतील तर मुलं काय करतील? मला फॉलो करतील. आणि मग मी त्यांना काय सांगू? जोपर्यंत तुम्ही मला काय नाही सांगितलं तोपर्यंत, हो की नाही. म्हणून पप्पा काय करा, मला योग्य मार्गदर्शन करा. आलं का लक्षात? लहान मुलाला सगळ्याच गोष्टी कळतात का? नाही. जाणून घ्यायचा प्रयत्न असते, हे का असते ते का असते. आता एखाद्या लहान मुलाला तुम्ही गाडी दिली, बरोबर, रिमोटची गाडी दिली तर त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होते, जिज्ञासा. बाबा गाडी कशी चालत असेल, मदत काय असेल, मग मेच्यात बसू शकेल का? मग ते काय करते, गाडी फोडते पहिले, है ना. त्याच्या मनात जाणून घ्यायचं असते त्याला की काय असते मध्ये, बरोबर. हा. ओके. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट अ राईट. आणि मला म्हणे त्या लहान मुलाला, जे काय मुलं त्याच्याकडे येतील, तो लहान मुलगा मोठा झाल्याच्या नंतर त्याच्याकडे सुद्धा मुलं येतील ना आता, तेव्हा तो असं म्हणतो, ज्या वेळेस हे मुलं माझ्याकडे येतील त्यावेळेस मी त्यांना काय करू शकतो? योग्य मार्गदर्शन करू शकतो, है ना. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला माहित आहे त्यावेळेस मी त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो, खरं मार्गदर्शन करू शकतो. कारण का? तुम्ही मला तसंच घडवले, हो ना. सत्याच्या मार्गाने कसं चालायचं, कसं समाजात वागायचं, हो की नाही, कुणाशी कसं बोलायचं, या गोष्टी तुम्ही मला शिकवलात. त्यामुळं मी सुद्धा त्या लहान मुलांना काय करणार आहे? तसंच मार्गदर्शन करणार आहे. सो वॉक अ लिटल स्लो डॅडी, वॉक अ लिटल स्लो डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण मला तुम्हाला काय करायचंय? फॉलो करायचंय. ओके. अशा प्रकारे ही छोटीशी कविता आहे. या कवितेचे ऑथर जे आहेत ते अननोन आहेत. ओके. अशा प्रकारे ही कविता या ठिकाणी संपली अशी मी जाहीर करतो. परत एकदा कविता वाचूया आपण. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आय एम फॉलोइंग यू इन युअर फुटस्टेप अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday when I am all grown up or what to want to be, then I will have a little child who will want to follow me, and I would want to lead just right and know that I was a true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. Okay.